नमस्कार बालमित्रांनो. काल आपण वैदिक गणितातील पहिली स्टेप पाहिली, एक अंकी संख्यांचा गुणाकार. आज आपण वैदिक गणितातील दुसरी स्टेप पाहणार आहोत आणि ती स्टेप म्हणजे दोन अंकी संख्यांचा गुणाकार. एक अंकी संख्यांचा गुणाकार तुम्हाला तोंडी येतो, पण दोन अंकी संख्यांचा गुणाकार तुम्हाला तोंडी येत नाही. आणि तुम्हाला 30 पर्यंत जरी पाढे पाठांतर असले तरीसुद्धा दोन अंकी संख्यांचा गुणाकार पटकन करता येत नाही. अगदी क्षणात म्हणजे 10 सेकंदात आपल्याला दोन अंकी संख्यांचा गुणाकार करायचा आहे. आणि तो गुणाकार आता आपण कसा करायचा हे पाहायचं आहे. या ठिकाणी आपण 100 पाया मांडलेला आहे. दोन अंकी संख्या घेताना जर दोन अंकी संख्यांचा गुणाकार असेल तर 100 पाया घ्यायचा आहे. आता मी या ठिकाणी एक अंकी संख्यांचा गुणाकार आपण एक उदाहरण फक्त घेऊया आणि पुढे जाऊया. 9 गुणिले 8 याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, तरीसुद्धा आपण पुन्हा करूया. काय करतो होतो काल आपण? काय केलं? 10तून 1 वजा केलं, 9 वजा केलं, किती आलं? 1. म्हणजे 10ला यांची बेरीज 10 आली पाहिजे, आली. आता 8 आणि किती? 10 2. आता 2 आणि 1 यांचं काय करायचं? शाब्बास, गुणाकार करायचा. इथं रेषा मारायची. याचं कारण सांगतो मी. 2 1 2. आता काय करायचं? 2. हां, बरोबर आहे. 2 आणि 3, 2 आणि 1 यांची बेरीज किती आली? 3. हे 10तून 3 वजा करायचं, मग किती आलं? 6. म्हणजे उत्तर किती आलं यांचं? 72. काल आपण 10 पाया मांडला, त्यामुळं ही रेषा जी मारलेली आहे याच्या इकडे एकच अंक येतो. आज आपण 100 पायाची उदाहरण घेणार आहोत, त्यामुळे या रेषेच्या इकडे 2 अंक आले पाहिजेत. हे काल सांगायचं राहून गेलं, आज तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. आता आपण लगेच दोन अंकी संख्यांचा गुणाकार पाहूया. फक्त नीट आणि काळजीपूर्वक पाहायचं म्हणजे लक्षात येतं ते. 99च घेऊया आपण. 99 गुणिले 99. आता आपण 100 पाया घेतला आहे, म्हणजे 99 आणि किती घेतले म्हणजे 100 होईल? शाब्बास, 1. 99 आणि 1 100. आता इथं पण एकच घेतलं पाहिजे, कालच्या सारखंच करायची आहे कृती. 1 आणि 1 यांचा गुणाकार एक अंकी गुणाकार आला. मग मी इथं सांगितलं तुम्हाला की 2 अंक आले पाहिजेत. मग काय लिहिलं पाहिजे इथं अगोदर? असं लिहायचे 1. 100 पाया घेतल्यानंतर. आलं लक्षात? आता यांची बेरीज 1 आणि 1 2. हे 100 वजा करायचं. किती राहिलं? शाब्बास, 98. उत्तर किती आलं वाचा बघू? पटकन होईल का नाही? हां, आता दुसरं करूया आपण. आपापसात बोलू नका थोडं. आता दुसरं बघा, याच पद्धतीनं दुसरं करायचं. आता मी तुम्हाला सांगतोय सगळं हे, त्यामुळे वेळ लागतोय. तुम्ही मनातल्या मनात पटकन सांगू शकता आता ह्या पद्धतीनं. वेदांत बरोबर आहे ना? हां. आता 99 गुणिले 98 घेतले मी. 100ला किती कमी आहेत इथं? 1. इथं किती कमी आहेत? 2. आता यांचा काय करायचा? 2 1 2. कसे लिहायचे? बरोबर. आणि यांची बेरीज किती आली? 3. 100 मधून 3 वजा केले, राहिले किती? 97. झाले उत्तर. किती उत्तर आलं? 9702. समजली ही दोन गणित? पटकन होतात वेदांत? आता आपण आणखी काही उदाहरणं आपण घेऊया. आणखी काही उदाहरणं घेतल्यानंतर 90 ते 100 यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्यांचाच गुणाकार आता आपण शिकणार आहोत. 90 ते 100. मग आता वेदांत म्हटला नाही 92.
गुणिले दुसरी संख्या तुम्ही सांगा. 95. म्हणजे मी ठरवून आलो आणि तुम्हाला सांगायला लागलोय पाठ करून असं व्हायला नको. बरोबर आहे ना? आता इथं किती कमी आहेत 100ला? इथं किती कमी आहेत? हां, सांगा यांचा गुणाकार. 40. आणि बेरीज किती आली? 13. हे 13 बेरीज कशातून तुम्ही वजा करणार? 100 वजा 13. पटकन कोण सांगेल? सांग बघू तू बाळ. 87. व्हेरी गुड. आता आलं उत्तर. किती आलं उत्तर? कशी वाटली पद्धती? आवडली का? पटकन होतो का गुणाकार? हां, आणखी काही उदाहरणं आपण बघणार आहोत. 90 ते 100 यांच्या दरम्यान असणाऱ्या संख्या तुम्ही मला सांगायच्या, मी त्या लिहिणार आणि आपण सगळ्यांनी मिळून ते गणित करायचं आहे. सांगा दुसरी संख्या. एकटा कोणतरी सांगा. सांग तू बाळ. सगळं सांगितलं. बरं ठीक आहे. 93 गुणिले 96. बघा इथं किती कमी आहेत 100ला? इथं किती कमी आहेत? आता काय करायचं? 7 आणि 4 बरोबर गुणाकार करायचा. किती आला? 28. आता पुढे काय करायचं? 7 आणि 4 किती आलं? सांग वीरेन. 11चं काय करणार? 100 11 गेले. राहिले किती? 89. आता ही संख्या कशी तयार झाली बघा. काय करावं लागतं का? पाढा मोजावा लागतो का? म्हणजे आपल्याला पाढा अगदी 10 पर्यंत जरी पाढे आले तर या पद्धतीनं अगदी चांगल्या पद्धतीनं आपण पटपट गुणाकार करू शकतो. आणखी काही उदाहरणं आपण बघूया. रिद्धी सांग तू संख्या 1 मोठ्यानं सांगा म्हणजे आवाज तुमचा आहे. 91. आणि स्वरा सांग दुसरी संख्या. 95. बरोबर आहे. आता 100ला किती कमी आहेत इथं? इथं किती कमी आहेत? 5. आता काय करायचं? कुणाचा गुणाकार करणार? सांग वीरेन बघू. हां, किती आला गुणाकार? 45. आता काय करायचं वेदांत सांग मोठ्यानं. 9 अधिक 5 यांची बेरीज करून 100 मधून वजा करायची. छान. मग किती आली बेरीज? 14. हां, मग 100 वजा 14 किती आलं? बरोबर आहे. 86 आलं. आता उत्तर वाच बघू किती येणार? 45. सोपी पद्धत वाटते. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. म्हणजे एवढ्यावर तुम्हाला 90 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार समजणार. पुढच्या स्टेपला अजून आपण या मधल्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते शिकणार आहोत. हळूहळू स्टेप बाय स्टेप घेतलं. या सगळ्या स्टेप जर मी एकदम घेतल्या तर तुम्हाला जरा गोंधळून जाल तुम्ही. त्यामुळे आपण हळूहळू व्यवस्थित शिकूया. कोण सांगणार आता संख्या? सांग. 93 गुणिले 93 गुणिले 97. छान. काहीही करायचं नाही, फक्त बेरीज वजा बाकी पहिल्यांदा करायची. किती लिहिणार इथं? इथं किती लिहिणार? बघा, काही मी न विचारता तुम्ही सांगताय. इथं किती लिहिणार? 21. शाबास 21. आता इथं किती लिहिणार? 9. शाबास. तुम्ही आपोआपच ते केलं. 7 आणि 3 10. 100 10 वजा करून तुम्ही मोकळा झाला आणि इथं 90 लिहिलं. छान. आता
हे उत्तर आलं. कोण वाचणार? संजीवनी वाच बघू तू. 9021. 9021. आता आपण 2 अंकी संख्यांचा गुणाकार शिकलो. तुम्हाला सर्वांना ही पद्धत समजली का? आवडली का? मग ही पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही मी जे शिकवलेलं आहे ते लाईक करायचं आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं. करणार ना तुम्ही सगळेजण?